नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम काशीद आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सच्या उर्वरित प्रकारांबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण सिंपल पास्ट टेन्स हा काळ शिकत असताना एकूण 5 प्रकारांबद्दल चर्चा केलेली होती। त्यापैकी पहिला प्रकार फिनिश्ड ॲक्शन आणि दुसरा प्रकार इट इज टाइम पॅटर्न या दोन्हीही प्रकारांच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आजच्या लेक्चरमध्ये आज उर्वरित प्रकार 3, प्रकार 4 आणि प्रकार 5 या 3 प्रकारांबद्दल आपण माहिती घेणार आहोत। यूज टू पॅटर्न, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स आणि टू इमिजिएट ॲक्शन्स या 3 प्रकारांबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत। पहा, सिंपल पास्ट टेन्स शिकत असताना हा जो तिसरा प्रकार आहे यूज टू पॅटर्न, तर या प्रकाराबद्दल माहिती घेत असताना आपण एकूण 3 मुद्द्यांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। तो म्हणजे पहिला मुद्दा आहे यूज टू किंवा वुड प्लस V1, दुसरा मुद्दा आहे पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट आणि तिसरा मुद्दा आहे V2 फॉर्म जो आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती सांगतो। V2 फॉर्म जो आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती सांगतो। या ठिकाणी आपण एकूण 8 शब्दांचा अभ्यास करणार आहोत। 8 शब्दांबद्दल आपण माहिती घेणार आहोत। पहा, यूज टू पॅटर्न अभ्यासत असताना पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रक्चरचा। आता या ठिकाणी स्ट्रक्चरचा विचार केल्यावरती आपल्या लक्षात येईल सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस V1 जर वापरलं तर ते आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतं। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो यूज टू हा शब्द आहे याच्या ऐवजी आपण वुड चा सुद्धा वापर करू शकतो। म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1 अशी रचना केली तरी सुद्धा आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती मिळते। म्हणजे पास्ट हॅबिट बद्दल माहिती देणारा जसा यूज टू हा शब्द आहे तसाच वुड हा सुद्धा शब्द आहे। याच्या सोबत नेहमी V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं आणि हे दोन्हीही शब्द अशा जर स्ट्रक्चर मध्ये वापरले गेले तर ते आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतात, म्हणजे भूतकाळातल्या सवयी बद्दल माहिती देतात। फॉर एक्झाम्पल, एकूण 3 वाक्य आपण पाहणार आहोत। पहा, आय यूज टू गो टू स्कूल, मी शाळेत जायचो। आता या ठिकाणी यूज टू चा वापर केलेला आहे। यूज टू च्या ऐवजी जर वुड वापरलं वाक्यात आय वुड गो टू स्कूल तरी सुद्धा वाक्य तेच राहतं, वाक्याचा अर्थ देखील तोच राहतो, फक्त शब्द एक्सचेंज होतो। यूज टू ऐवजी वुड चा वापर केलेला आहे। आय वुड गो टू स्कूल, मी शाळेत जायचो। दोन्ही वाक्यात फक्त शब्दाच्या आतला बदल केलेले आहे, अर्थ बदललेला नाही, अर्थ तोच आहे। दुसरं वाक्य पहा, ही यूज टू ड्रिंक मिल्क इन चाइल्डहुड, लहानपणी तो दूध प्यायचा। आता या यूज टू ऐवजी फक्त वुडचा वापर केलेला आहे आणि वाक्य जसंच्या तसं आहे। वाक्याचा अर्थ सुद्धा जसंच्या तसा आहे, अर्थात काही बदल झालेला नाही। यूज टू ऐवजी फक्त वुडचा वापर केलेला आहे। ही वुड ड्रिंक मिल्क इन चाइल्डहुड। आणि तिसरं वाक्य बघा, शी यूज टू रीड रामायणा एव्हरी इव्हिनिंग, प्रत्येक सायंकाळी ती रामायणाचं वाचन करायची। यूज टू च्या ऐवजी दुसऱ्या वाक्यात या ठिकाणी शी वुड रीड रामायणा एव्हरी इव्हिनिंग। म्हणजे मला काय सांगायचंय, यूज टू आणि वुड या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, ज्याच्या सोबत V1 वापरलं की तो वाक्य किंवा ती रचना आपल्याला पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळातल्या सवयीबद्दल माहिती देते। या ठिकाणी पहा, यूज टू असेल किंवा वुड असेल, प्रत्येक ठिकाणी V1 क्रियापदाचं मूळ रूपच वापरलेलं आहे। मग यूज टू वापरलेला असू द्या किंवा वुड वापरलेला असू द्या, त्याच्या सोबत जर V1 असेल तर आपल्याला ही रचना पास्ट हॅबिट बद्दल माहिती देते। म्हणजेच यूज टू ऐवजी आपण वुड वापरू शकतो किंवा वुड ऐवजी यूज टू वापरू शकतो। या स्ट्रक्चरचा विचार करता या स्ट्रक्चर मध्ये आपण या दोन्ही शब्दांचा वापर करू शकतो। मला तुम्हाला हे सांगायचंय की यूज टू आणि वुड हे दोन्ही शब्द जेव्हा ते V1 सोबत वापरले जातात तेव्हा आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतात। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट यामध्ये नेमका काय फरक आहे पहा।
पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट. जर स्ट्रक्चरचा विचार केला तर तुमच्या लगेच लक्षात येईल नेमका फरक काय आहे. बघा, सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस V1 असं जर स्ट्रक्चर असेल तर ते आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतं, आणि सब्जेक्ट व यूज टू च्या मध्ये जर टू बी लिहिलं, हे बी म्हणजे टू बी आहे, आणि क्रियापदाला ING प्रत्यय जोडलं म्हणजे काय होईल स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस यूज टू प्लस वर्बला ING प्रत्यय असं जर स्ट्रक्चर झालं तर ते आपल्याला प्रेझेंट हॅबिट बद्दल माहिती देतं. हे झालं पास्ट हॅबिट आणि हे झालं प्रेझेंट हॅबिट. फरक काय आहे, फक्त सब्जेक्ट आणि यूज टू च्या मध्ये टू बी चा वापर आणि क्रियापदाला ING प्रत्यय. या ठिकाणी V1 आहे, या ठिकाणी क्रियापदाला ING प्रत्यय आहे. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस यूज टू आहे, तर या ठिकाणी सब्जेक्ट आणि यूज टू च्या मध्ये टू बी चा वापर केलेला आहे. पहा, या टू बी मध्ये या सर्वांचा समावेश होतो. एन, इज, आर, वॉज, वर, बी, बीन, बीइंग या सगळ्या शब्दांचा अंतर्भाव या टू बी या अंतर्भूत होतो. बघा, वाक्य आय यूज टू प्ले बॉक्सिंग, सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस V1. आय यूज टू प्ले बॉक्सिंग, मी बॉक्सिंग खेळायचो, पास्ट हॅबिट झाली, भूतकाळातली सवय झाली. त्याच तुलनेत इकडचं वाक्य पहा, आय एम यूज टू प्लेइंग बॉक्सिंग. या ठिकाणी टू बी चा वापर केलेला आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय जोडलेलं आहे. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस यूज टू प्लस वर्बला ING प्रत्यय. आय एम यूज टू प्लेइंग बॉक्सिंग म्हणजे मी प्रेझेंट हॅबिट बद्दल बोलतोय, मी बॉक्सिंग खेळतो. इथं मी बॉक्सिंग खेळायचो, ही माझी पास्ट हॅबिट झाली, ही माझी प्रेझेंट हॅबिट झाली. वाक्य दुसरं पहा, सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस V1. ही यूज टू रीड बुक, तो पुस्तक वाचायचा. या तुलनेत पुढचं वाक्य पहा, ही इज यूज टू रीडिंग बुक. ही इज टू बी यूज टू वर्बला ING प्रत्यय. ही इज यूज टू रीडिंग बुक. इथं तो पुस्तक वाचायचा, या ठिकाणी तो पुस्तक वाचतो. प्रेझेंट हॅबिट ही पास्ट हॅबिट. पास्ट हॅबिटचं हे सूत्र आहे, प्रेझेंट हॅबिटचं हे सूत्र आहे. सब्जेक्ट बरोबर टू बी चा वापर केला, त्यानंतर यूज टू आणि क्रियापदाला ING प्रत्यय असेल तर आपल्याला प्रेझेंट हॅबिट बद्दल माहिती मिळते. आणि सब्जेक्ट बरोबर यूज टू चा वापर करून जर V1 अशी रचना असेल तर आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती मिळते. पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट या दोन्हीच्या मधला हा फरक होता. सूत्र लक्षात ठेवा, सब्जेक्ट सोबत टू बी प्लस यूज टू प्लस वर्बला ING प्रत्यय असेल तर प्रेझेंट हॅबिट, आणि जर सब्जेक्ट सोबत यूज टू प्लस V1 असेल तर ती पास्ट हॅबिट. अत्यंत सोपा पॉइंट आहे परंतु अत्यंत महत्वाचा आहे. IMP पॉइंट आहे, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमच्या चटकन लक्षात येऊन जाईल, समजायला सोपा आहे. आता दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत यूज टू पॅटर्नच्या बाबतीत, तो म्हणजे V2 फॉर्म मध्ये जर हे काही शब्द असतील तर ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्येच येतं बहुतांश वेळेला. पहा कोणते शब्द आहेत, ऑलवेज, ऑफन, डेली, एव्हरीडे, ऑकेजनली, समटाइम्स, युजुअली, नेव्हर. हे एकूण जवळपास 8 शब्द आहेत. पुन्हा एकदा वाचतो, ऑलवेज, ऑफन, डेली, एव्हरीडे, ऑकेजनली, समटाइम्स, युजुअली आणि नेव्हर. हे 8 शब्द जर एखाद्या वाक्यात वापरले गेले असतील तर ते वाक्य बहुतांश वेळेला सिंपल पास्ट टेन्सचं असतं. ते वाक्य बहुतांश वेळेला सिंपल पास्ट टेन्सचं असतं. म्हणजेच काय तर V2 फॉर्मचं असतं. मग ज्या ज्या वाक्यात हे शब्द असतील त्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स हा आलाच पाहिजे. म्हणजे V2 क्रियापदाचं दुसरं रूप हे यायला पाहिजे. बहुतांश वेळेला तो सिंपल पास्टच असतो. हे 8 शब्द लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ऑलवेज, ऑफन, डेली, एव्हरीडे, ऑकेजनली, समटाइम्स, युजुअली आणि नेव्हर.
हे शब्द लक्षात ठेवा, जे बहुतांश वेळेला सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यातच ते वापरले जातात. फॉर एक्झाम्पल पहा, ही ऑफन डॅश डॅश टू मुंबई. या ठिकाणी ऑफन हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे V2 फॉर्म यायला पाहिजे. आता जर पर्यायांचा विचार केला तर पहा, वेंट हा गोचा V2 आहे, गॉन हा गोचा V3 आहे आणि गोज हे V5 आहे. येस येस प्रत्यय. आणि हॅज गॉन ही हॅव हॅज प्लस V3 ची रचना आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. हे V3 आहे, आपल्याला पाहिजे V2. म्हणून या ठिकाणी ही ऑफन वेंट टू मुंबई. अशा प्रकारे आपल्याला वाक्य दुरुस्त करता येईल. पुढचा मुद्दा पहा, पुढचं वाक्य पहा, आय ऑलवेज डॅश डॅश माय पॅरेंट्स इन माय चाइल्डहुड. आता या ठिकाणी ऑलवेज हा शब्द आलेला आहे. मग या 8 पैकी जर कोणता जरी शब्द वाक्यात असेल तर बहुतांश वेळेला वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असतं, म्हणजेच क्रियापदाचा V2 फॉर्म लिहायला पाहिजे. आय ऑलवेज डॅश डॅश माय पॅरेंट्स इन माय चाइल्डहुड. पर्याय पहा, ओबेईंग ING प्रत्यय आहे, म्हणजे हे V2 नाही. ओबे ED प्रत्यय आहे, म्हणजे हे V2 आहे. हॅव ओबे आणि ओबे हे V1 आहे आणि हे हॅव प्लस V3 आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय लागू पडत नाही, हा सुद्धा लागू पडत नाही आणि हा सुद्धा. म्हणजे बरोबर पर्याय काय आहे आपला, ओबेड. आय ऑलवेज ओबेड माय पॅरेंट्स इन माय चाइल्डहुड. का तर V2 हा ऑलवेज शब्द आल्यामुळं V2 वापरणं महत्वाचं आहे. तिसरं वाक्य पहा, शी युजली. युजली हा शब्द आलेला आहे, म्हणजे वाक्यात V2 यायला पाहिजे. शी युजली डॅश डॅश अँड अम्ब्रेला एव्हरी डे इन हर चाइल्डहुड. ती तिच्या लहानपणी एव्हरी डे अम्ब्रेला वापरायची किंवा ठीक आहे. बघा, कॅरीज हे V5 आहे, येस येस प्रत्यय आहे. कॅरीड ED प्रत्यय आहे, म्हणजे हे V2 आहे. हॅव कॅरीड हॅव प्लस V3 आहे, हॅज प्लस V3 आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही, हा सुद्धा ऑप्शन नाही, हा सुद्धा ऑप्शन नाही. शी युजली कॅरीड अँड अम्ब्रेला एव्हरी डे इन हर चाइल्डहुड. कॅरीड हा ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. मला तुम्हाला हे सांगायचंय की जर हे 8 शब्द वापरलेले असतील तर ते बहुतांश वेळेला सिंपल पास्ट टेन्स च्या वाक्यात असतात, म्हणजेच V2 च्या वाक्यात असतात. आणि हे सगळेजण आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतात. हे 8ही शब्द ज्या वाक्यात वापरलेले असतात ते वाक्य बहुतांश वेळेला सिंपल पास्ट टेन्सचं म्हणजेच V2 फॉर्मचं असतं आणि ते आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देत असतं. यूज टू पॅटर्न शिकत असताना आपण या 3 मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतली. पहिलं म्हणजे यूज टू आणि वुड हा शब्द एकमेकांच्या बदल्यात वापरला जाऊ शकतो. पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट या माहितीतला फरक आणि V2 फॉर्म जो आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतो. पहा, आता या ठिकाणी टाइप 3 संपला. टाइप 4 आपण पाहूया, इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. पहा, आतापर्यंत आपण जी ही माहिती अभ्यासली ती सगळी माहिती अफर्मेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीतली होती, परंतु सिंपल पास्ट मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर वाक्य निगेटिव्ह करायचं झालं किंवा वाक्य प्रश्नार्थक करायचं झालं तर ते कसं करायचं, तर पहा, डिड हा शब्द सिंपल पास्ट टेन्स मध्ये टू बीचं काम करतो. जर वाक्य प्रश्नार्थक करायचं असेल किंवा वाक्य नकारार्थी करायचं असेल तर डिडचा वापर केला जातो. कसा केला जातो बघा, जर डिड हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला वापरला तर त्या वाक्याचा प्रश्न बनतो, म्हणजे वाक्य इंट्रोगेटिव्ह बनतं. डिडचा वापर वाक्याच्या सुरुवातीला केला तर ते वाक्य प्रश्नार्थक बनतं आणि या डिड सोबत जर नॉट जोडलं, या डिड सोबत नॉट जोडलं तर वाक्य निगेटिव्ह बनतं. म्हणजे डिडचं डिड नॉट झालं तर वाक्य निगेटिव्ह बनतं
आणि डीड वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं म्हणजे डीडनं वाक्याची सुरुवात केली तर त्या वाक्याचा प्रश्न बनतो. हाच महत्वाचा पॉइंट आहे. वाक्य इंट्रोगेटिव्ह आणि वाक्य निगेटिव्ह कसं बनतं तर त्यासाठी डीडचा वापर केला जातो सिंपल पास्ट टेन्स मध्ये. सिंपल पास्ट टेन्सचा प्रश्न तयार करायचा असेल तर डीडचा वापर वाक्याच्या सुरुवातीला करायचा आणि सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्ह करायचा असेल तर डीडला नॉट जोडायचं. बघा स्ट्रक्चर पहा. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1. महत्वाचा मुद्दा अजून एक लक्षात घ्या. ज्या ठिकाणी डीड वापरलं जातं त्या वाक्यात नेहमी V1 वापरलं जातं. ज्या वाक्यात डीड वापरलं जातं त्या वाक्यात नेहमी V1 वापरलं जातं सोबत ऑब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नचिन्ह. हा झाला प्रश्नार्थक वाक्याचा स्ट्रक्चर. वाक्य पहा. डिड ही गो टू स्कूल. तो शाळेत गेला का. डिड ही गो टू स्कूल. डिड वापरलेला आहे. सब्जेक्ट V1 आहे. ऑब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नचिन्ह. डिड ही गो टू स्कूल. आता डिड वापरल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं जातं बरोबर. परंतु याचं उत्तर देताना ते V2 फॉर्म मध्ये दिलं जातं. डिड ही गो टू स्कूल. ही वेंट टू स्कूल. पुढचं वाक्य बघा. डिड शी टेक मेडिसिन. डिड सब्जेक्ट V1 मेडिसिन शेवटी प्रश्नचिन्ह. तिने औषधं घेतली का. शी टूक V2 मेडिसिन. तिसरं वाक्य पहा. डिडंट ही गो टू स्कूल. तो शाळेत गेला नाही का. आता हे जे वाक्य आहे तो नकारार्थी प्रश्न आहे. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. डिडंट ही गो टू स्कूल त्याचं उत्तर येईल ही डिडंट गो टू स्कूल. हे झालं निगेटिव्ह स्ट्रक्चर. का तर या ठिकाणी डिडला नॉट जोडलेलं आहे. पहा सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1. आता डिड आहे म्हटल्यावर V1 येणार. सब्जेक्ट प्लस डिडला नॉट जोडलं की वाक्य नकारार्थी होतं. ही डिडंट गो टू स्कूल. तो शाळेत गेला नाही. शी डिडंट टेक मेडिसिन. V1 डिडंट डिडला नॉट जोडलं वाक्य नेगेटिव्ह झालं. डिड वाक्याच्या सुरुवातीला जोडलं वाक्य प्रश्नार्थक झालं. सिंपल पास्ट टेन्सचा विचार करत असताना वाक्य इंट्रोगेटिव्ह करण्यासाठी डिड वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं जातं. अशा स्ट्रक्चर मध्ये डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आणि सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्ह करायचा असेल तर डिड सोबत नॉट जोडायचं म्हणजे ते वाक्य आपोआप निगेटिव्ह बनतं. डिडचं डिड नॉट केलं की वाक्य नकारार्थी झालं. हा होता टाइप 4 इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्याच्या संदर्भातला. टाइप 5 आहे. पाचवा टाइप आहे तो म्हणजे टू इमिजिएट ऍक्शन्स. आता टू इमिजिएट ऍक्शन्स म्हणजे काय तर दोन कृती एका पाठोपाठ एक लगेच घडतात. दोन कृती एका पाठोपाठ लगेच घडतात. इमिजिएट ऍक्शन त्वरित घडतात. अशा जर कृती घडत असतील तर त्या दोन्हीही कृतीमध्ये बोथ ऍक्शन्स आर इन सिंपल पास्ट. बोथ ऍक्शन्स आर इन सिंपल पास्ट म्हणजे V2 मध्ये त्या लिहिल्या जातात. टू इमिजिएट ऍक्शन्स या ज्या दोन्ही कृती आहेत जर एका पाठोपाठ एक लगेच घडत असतील तर दोन्ही कृती सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिल्या जातात म्हणजे V2 फॉर्म मध्ये लिहिल्या जातात. उदाहरण पहा. व्हेन आय सॉ टायगर आय क्लाइम्ड अप अ ट्री. आता या ठिकाणी दोन कृती घडलेल्या आहेत. पहिली कृती आहे व्हेन आय सॉ टायगर आणि दुसरी कृती आहे आय क्लाइम्ड अप अ ट्री. आणि या दोन्ही कृती एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत त्यामुळे या दोन्ही ऍक्शन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहेत. बघा हे V2 आहे. सॉ V2 आहे. क्लाइम्ड हे सुद्धा V2 आहे. म्हणजे दोन्ही कृती घडल्या एका पाठोपाठ एक घडल्या आणि त्या दोन्ही कशा आहेत सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहेत. आता या ठिकाणी ह्या ज्या दोन कृती घडलेल्या आहेत याचा महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. या ज्या दोन कृती घडतात या दोन कृतीमध्ये एक महत्वाचा फरक आहे. या दोन्ही कृती एका पाठोपाठ एक घडतात म्हणजे एक कृती घडली की लगेच दुसरी कृती घडते आणि ही जी दुसरी कृती आहे ही कृती
या पहिल्या कृतीवरती अवलंबून असते. पहिली कृती घडली, लगेच दुसरी कृती घडली. ही दुसरी कृती आहे, ही या पहिल्या कृतीवरती अवलंबून आहे आणि ही जी पहिली कृती आहे ही दुसरी कृती घडण्यासाठी कारणीभूत आहे. पॉइंट एक लक्षात घ्या, पहिल्या कृतीवर दुसरी कृती अवलंबून आहे. ही कृती क्रमांक 1 आहे, ही कृती क्रमांक 2 आहे. ही दुसरी कृती या पहिल्या कृतीवरती अवलंबून आहे आणि ही पहिली कृती दुसरी कृती घडण्यासाठी कारणीभूत आहे. आय क्लाइम्ड अप अ ट्री. मी झाडावर चढलो. का चढलो? व्हेन आय सॉ टायगर. जेव्हा मी वाघ पाहिला मी लगेच झाडावर चढलो. म्हणजे जर मी वाघ पाहिलाच नसता तर झाडावर चढलो असतो का? म्हणजे पहिली कृती दुसरी कृती घडण्यासाठी कारणीभूत असते आणि घडलेली दुसरी कृती ही पहिल्या कृतीवर अवलंबून असते. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. वाक्य दुसरं पहा. as soon as the officer gave order the labor left duty. ही आहे कृती क्रमांक 1, ही आहे कृती क्रमांक 2. ऑफिसरने ऑर्डर देताच मजुरांनी सुट्टी केली. मजुरांनी सुट्टी का केली? कारण ऑफिसरने ऑर्डर दिली. ही कृती या कृतीवरती अवलंबून आहे आणि ही कृती घडण्यासाठी कारणीभूत आहे. जर ऑफिसरने ऑर्डरच दिली नसती तर लेबरने सुट्टी केली असती का? नसती केली. as soon as the officer gave order the labor left duty. एका पाठोपाठ एक घटना घडतात. पहिली घटना ही दुसरी घटना घडण्यासाठी कारणीभूत असते आणि दुसरी घटना ही पहिल्या घटनेवरती अवलंबून असते आणि त्या दोन्ही घटना V2 म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिलेला असतात. तिसरं वाक्य पहा. as soon as the teacher entered in the class everybody dash dash dash. stands up V1 आहे, standing up ing V5 आहे, stood up V2 आहे आणि has stood up has plus V3 आहे. मग उत्तर कुठलं येईल आपलं? stood up. काय येईल? एका पाठोपाठ एक लगेच कृती घडलेली आहे. कृती एका पाठोपाठ एक लगेच घडलेली आहे. as soon as the teacher entered in the class everybody stood up. जर शिक्षक वर्गात आलेच नसते तर प्रत्येक जण उभा राहिला असता का? नसता राहिला. शिक्षक वर्गात येताच प्रत्येक जण उभा राहिला. stood up V2. पुढचं वाक्य पहा. when he opened the door. कृती क्रमांक 1. when he opened the door. कृती 1 संपली. the birds dash dash dash. कृती क्रमांक 1 V2. कृती क्रमांक 2. एका पाठोपाठ एक लगेच कृती घडते म्हणजे ती V2 मध्ये असायला पाहिजे. मग या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला V2 शोधावं लागेल. फ्लाय अवे V1 आहे, फ्लाय फ्ल्यू V2 आहे, फ्लाय फ्ल्यू फ्लोन V3 आहे, वर फ्लाइंग ing प्रत्यय म्हणजे याचा विषयच नाही. बघा या ठिकाणी V1 नाही, V3 नाही, V2 फ्ल्यू अवे. when he opened the door the birds flew away. कृती क्रमांक 2 विचारात घ्या. the birds flew away. पक्षी उडून गेले. कधी? जेव्हा त्याने दार उघडलं. when he opened the door birds flew away. जर त्याने दारच उघडलं नसतं तर पक्षी बाहेर गेले असते का? उडून गेले असते का? नसते गेले. म्हणजेच दुसरी कृती पहिल्या कृतीवरती अवलंबून आहे आणि पहिली कृती दुसरी कृती घडण्यासाठी कारणीभूत आहे. महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. when he opened the door open V2 आहे, the birds flew away V2 आहे.
पुढचं वाक्य बघा, ॲज द पोलिसमन केम V2 अ थीफ डॅश डॅश अवे. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला V2 लिहायला पाहिजे. मग V2 काय येईल? रन, रॅन, रन्स, रनिंग, रॅन. द पोलिसमन केम अ थीफ रॅन अवे. पोलिसमन येताच चोर पळून गेला. जर पोलिसमन आलाच नसता तर पळून गेला असता का? नसता गेला. परंतु ही कृती घडल्यामुळे ही कृती घडली. म्हणजेच कृती क्रमांक 1 कृती क्रमांक 2 घडण्यासाठी कारणीभूत आहे आणि कृती क्रमांक 2 ही पहिल्या कृतीवरती अवलंबून आहे. अशा प्रकारे जेव्हा 2 इमिजिएट ऍक्शन्स घडतात आणि 2 इमिजिएट ऍक्शन्स घडल्यावरती जर पहिली ऍक्शन V2 असेल तर दुसरी ऍक्शन सुद्धा V2 असते. म्हणजे त्या दोन्ही ऍक्शन्स या सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिल्या जातात. सिंपल पास्ट टेन्स शिकत असताना आपण एकूण 5 प्रकारांचा अभ्यास केला. त्यामध्ये फिनिश्ड ऍक्शन आणि इट इज टाइम पॅटर्न या 2 प्रकारांबद्दल आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण यूज टू पॅटर्न, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स आणि 2 इमिजिएट ऍक्शन या 3 प्रकारांबद्दल सखोल माहिती घेण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, पुन्हा एकदा पाहूया. टाइप 3 यूज टू पॅटर्न. हा यूज टू पॅटर्न अभ्यासत असताना आपण 3 मुद्द्यांचा विचार केला. तो म्हणजे यूज टू आणि वुड सोबत V1. दुसरा मुद्दा होता पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट यातील फरक. आणि तिसरा मुद्दा होता V2 फॉर्म मध्ये 8 शब्द असे येतात जे आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतात. मग यूज टू चा आपण उपयोग पाहिला. यूज टू च्या ऐवजी वुड वापरलं तर हे दोन्ही शब्द एकमेकांबद्दल एक्सचेंज करता येतात आणि या सूत्रात जर ते लिहिले गेले तर ते आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतात. पुढचा पॉइंट होता पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट यामधला फरक. जर सब्जेक्ट सोबत यूज टू आणि V1 असेल तर आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती मिळते. परंतु सब्जेक्ट आणि यूज टू च्या मध्ये टू बी चा वापर केला आणि क्रियापदाला ING प्रत्यय जोडलं तर ते आपल्याला प्रेझेंट हॅबिट बद्दल माहिती देतो. म्हणजे पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट मधला फरक आपण या ठिकाणी पाहिला. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी पाहिला तो म्हणजे एकूण 8 शब्द पाहिले. ऑलवेज, ऑफन, डेली, एव्हरीडे, ऑकेजनली, समटाइम्स, युजुअली, नेव्हर हे 8 शब्द ज्या वाक्यामध्ये वापरले जातात ते वाक्य बहुतांश वेळेला सिंपल पास्ट टेन्सचं असतं. म्हणजेच V2 फॉर्मचं असतं आणि ते आपल्याला पास्ट हॅबिट बद्दल माहिती देतं. म्हणजे पास्ट हॅबिट बद्दल माहिती घेणारे आपण 3 मुद्दे अभ्यासले. पास्ट हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट यातील फरक सुद्धा आपण पाहिला. पुढचा जो मुद्दा होता तो होता वाक्य इंट्रोगेटिव्ह करणं आणि नेगेटिव्ह करणं. वाक्य इंट्रोगेटिव्ह आणि नेगेटिव्ह करत असताना सिंपल पास्ट टेन्स मध्ये डिड या शब्दाचा वापर केला जातो. जर डिडचा वापर वाक्याच्या सुरुवातीला केला तर त्याचा प्रश्न बनतो म्हणजे वाक्य इंट्रोगेटिव्ह बनतं आणि डिडला जर नॉट जोडलं तर वाक्य नेगेटिव्ह बनतं. आणि 5वा प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे 2 इमिजिएट ऍक्शन्स. एका पाठोपाठ एक ऍक्शन्स घडत असतील तर त्या दोन्हीही ऍक्शन्स या सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे V2 फॉर्म मध्ये लिहिल्या जातात आणि त्या दोन्हीही ऍक्शन्स पैकी दुसरी ऍक्शन आहे ती पहिल्या ऍक्शन वरती अवलंबून असते आणि पहिली ऍक्शन आहे ती दुसऱ्या ऍक्शनला कारणीभूत असते. अशा प्रकारे सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या लेक्चर मध्ये केलेला आहे. या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स हा पॉइंट आपला संपलेला आहे. सिंपल पास्ट टेन्स नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.